मुळात ही जी गद्दारी झाली आम्हाला खेड्यातल्या लोकांना शेतकऱ्याला पसंत नाही. आमदार लोकांनी जी गद्दारी केली नाही आम्हाला कोणती पसंत नाही. आम्ही हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा सगळा गद्दाराचा विरोध आहे. त्यामुळे पण लोकांना आजपर्यंत काय माहिती का, इकडून देण्याची भूल आणि तिकडून घेण्याची चाहूल खूप लागली. बरोबर आहे. त्याच्यामुळे आमच्या महिलांना 1500 रुपये देऊ राहिले, म्हणजे उपकारणी करू राहिले. तर आज दिंडोरी मतदारसंघामध्ये शरदचंद्रजी पवार यांची सुनीताताई चारोस्कर यांच्या प्रचारार्थ एक सभा झाली. त्या सभेदरम्यान आपल्याला एक बाबा भेटले, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार बाबा, प्रथमतः तुम्ही तुमचं नाव सांगाल आणि सभेसाठी तुम्ही का आले होते? मी नवनाथ बापूराव काळोगे, तालुका दिंडोरी, फॉर्म्युल सगळी मी एक शेतकरी माणूस आहे. 10 वर्ष शेतकरीचे एवढे हाल झाले. 2 वर्ष कोरोनाचे गेले, त्याच्या आधी 1 साल बर्फ पडलं, गारा पडल्या, 1 साल पावसामुळे गेलं. शेतकऱ्याचे इतके आतोनात झाले की शेतकरी हा आत्महत्याला प्रवृत्त होऊन राहिला. याचा काहीतरी बदल व्हावा म्हणून आम्ही ह्या शरद पवार साहेबांच्या सभेला आलो. यांनी पूर्वी शेतकऱ्याचं कर्ज माफ केलेले, शेतकऱ्याच्या अनेक योजना राबविली. आज सोयाबीनला 4000 आहे. BJP वाल्यांना 3 वर्षापूर्वी विरोधात सांगितलं होतं 6000 रुपये मावली. आज सोयाबीन 35 ते 4000 रुपये. त्यामुळे मी या सभेला इथे आलो. म्हणजे सुनीताताई चारोस्करांना तुमचा पाठिंबा आहे का? हो, पाठिंबा आहे, 100% पाठिंबा. त्यांचं कामही तसे तर जिल्हा परिषदेला निवडून येईल होतं, 2 वेळा काम होतं. सामान्य माणसाच्या याच्यामध्ये त्यांचं खूप आहे. पण मुळात ही जी गद्दारी झाली आम्हाला खेड्यातल्या लोकांना शेतकऱ्याला पसंत नाही. आमदार लोकांनी जी गद्दारी केली नाही आम्हाला कुठली पसंत नाही. आम्ही हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा सगळा गद्दाराचा विरोध आहे. त्यामुळे आमचा त्यांचा विरोध आहे. झिरवाळांनी दावा केला होता की त्यांनी विकास कामे केली, त्यावर तुमचं मत काय? विकास कामे जर केली असती तर जाळीवरून उडीत मारताना सामान्य एवढा हुद्द्यावरला माणूस येतो, जाळीवरून उडी मारतो म्हणजे का कुठली त्याचं काय शिकत त्याला काही शिकत नाही, त्याचं कोणीच ऐकत नाही. म्हणून त्यावेळी याला तरी पाठवतो. त्यानंतर एक दादा आहे आपल्यासोबत, आपण या सभेविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार दादा, प्रथमतः तुमचं नाव आम्हाला सांगाल आणि तुम्ही कुठून आला आहात या सभेसाठी हे सांगा. मी प्रदीप चव्हाण आहे, वणीहून आलेलो आहे. मला सांगायचं एवढं अत्यंत कळकळीची विनंती एवढीच आहे का आतापर्यंत सरकार खूप विरोध देतोय आपल्याला, पण देतो तसं आपल्या हातून घेतो पण. आणि आपलं जे खरं सरकार आहे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांसारखा माणूस आजपर्यंत भेटले नाही. पण लोकांना आजपर्यंत काय माहिती का, इकडून देण्याची भूल आणि तिकडून घेण्याची चाहूल खूप लागलेली. बरोबर आहे. त्याच्यामुळं आमच्या महिलांना 1500 रुपये देऊ राहिले, म्हणजे उपकारणी करू राहिले. आमच्या महिलांना 1500 देऊन साखरेच्या कट्ट्याचे तेलाचे आम्ही सार्वजनिक शेतकरी समाजाचा असून आमच्या तर काही मूलभूत गरजाच नाही भेटू राहिल्या. आम्हाला वीज बिल माफ करू राहिले, आणखीन त्यांचं कुठलं वीज बिल माफ झालेलं नाही. आम्हाला फक्त एकच सांगायचं आहे, आम्हाला शरद पवार साहेबांच्या पाठीमागे राहायचं आहे, खंबीरपणे राहायचं. आम्हाला शरद पवार साहेब जे आहेत तेच आम्हाला साथ देणार आहे. इतर लबाड सरकार आम्हाला नको आहे. तरुण वर्गाकडून एकच इच्छा आहे का आमच्या जे आहे ना तरुण पोरांना कुठल्या तरी काही गोष्टीचे जपान देऊन नाही, मजा काही गोष्ट केले पाहिजे. बरोबर आहे. ते शरद पवार साहेब नक्कीच घडवतील आणि घडवणार ही गोष्ट मी तुम्हाला सांगते. आपल्याला काही भगिनी भेटलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार ताई, प्रथमतः एस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. प्रथमतः आपलं नाव सांगाल? सुवर्ण रामदास वारगडे, राहणार नळवाडी, ग्रामपंचायत सदस्य. ताई, आता ही सभा झाली शरदचंद्रजी पवार यांची सुनीताताई चारोस्कर यांच्या प्रचारासाठी, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? तुम्ही या सभेसाठी का बरं उपस्थित होत्या? यासाठी की आतापर्यंत काहीही विकास झालेला नाही. 10 वर्ष झाले, 10 वर्षात कुठलाही विकास झालेला नाही. त्यासाठी आम्ही सुनीताताईंच्या बाजूने उभे आहोत. म्हणजे तुमचा सुनीताताई यांच्यावर तुम्हाला हा विश्वास आहे की ते निवडून आल्यावर तेवढीच विकास कामे करतील तुम्हाला हवी आहे. परंतु सुनीताताई चारोस्कर का बरं तुम्हाला वाटतं? एखाद्या वेळेस महिलेला पण द्यायला पाहिजे, कारण काय आहे, इथून मागे महिला झालेलीच नाही. आता महिला झाली तर आमचा पण आदर होईल. त्या संदर्भात महिला झालीच पाहिजे. त्याला विषय आता सरकारने लाडकी बहीण सुरू केलेली आहे, त्याचा तुम्हाला लाभ झालेला आहे का? हो, त्याचा लाभ झालेला आहे, पण त्याचा लाभ झाल्याच्या नंतर त्यांनी दुप्पट तिप्पट रक्कम हे केली आहे, कारण तेलाचे भाव गगनाला भिडले.
शेंगदाणे वाढले, ते खोबरं वाढलंय. आणि त्या संदर्भात सांगायचं म्हटलं म्हणजे त्यांनी लाडके बहिणीचे 1500 रुपये दिले, पण त्यांनी दुप्पट पैसे वसूल केले ते आमच्याकडनं. ही कुठली पद्धत? म्हणजे लाडकी बहिणीच्या योजनेचा लाभ घेतला तुम्ही म्हणजे महाविकास की महायुती आघाडी मला काय वाटतं? महाविकास आघाडीत यायला पाहिजे, कारण आम्ही सर्व त्या ताईंच्या पाठीमागेच आहोत आणि महाविकास आघाडी यायलाच पाहिजे. त्यासाठी आम्ही पण खूप प्रयत्न करतोय, कारण एक महिला होती आमदार, त्याच्यामुळे आमचं पण आरक्षण वाढतंय. त्याच्यासाठी महिला झालीच पाहिजे. आम्ही त्यांना पूर्ण प्रोत्साहन दिलेलं आहे. नंतर आपल्यासोबत अजून एक बाबा आहे, त्यांच्याशी आपण या सभेसंदर्भात चर्चा करणार आहोत. नमस्कार बाबा, प्रथमतः आपलं नमस्कार. नाव सांगाल? सीताराम जाधव, सोनजाम, तालुका दिंडोरी. बाबा, आज सुनीता चारोस्कर यांची प्रचारार्थीसाठी एक सभा झाली, त्यामध्ये शरदजी पवार हे उपस्थित होते. त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? पवार साहेब आमचे जुने मार्गदर्शक आहेत आणि त्यांनी ज्या ज्या वेळेस दिंडोरी विधानसभेत भाषण केलंय, प्रचाराला आले, प्रत्येक वेळेस राष्ट्रवादीचं सीट निवडून आलेलं आहे असं मी ग्वाही देतो, म्हणजे सांगतो. सुनीता चारोस्करच का? आमचे आदरणीय नेते जे शेटे साहेब आहेत, ते जो माणूस निवडतील किंवा आमच्या ज्या तक्रारी आहेत त्या अग्रक्रमानं सोडवतात. त्यांनी कोणी जरी सीट दिलं तरी ते आम्हाला प्राधान्यानं शेटे साहेबाच्या वतीनं कामं केली जातात. आणि सुनीता ताईचं जर म्हणाल तर ग्रॅज्युएट आहेत ते, आणि आजचं त्यांचं जे बोलणं ऐकलं, भाषण ऐकलं, त्या हिशोबाने ते आमच्या अडचणी सोडवतील अशी खात्री वाटते. तर मग या सभेसाठी तरुण वर्ग देखील मोठ्या प्रमाणात या सभेसाठी उपस्थित आहे. त्या दरम्यान एक तरुण मुलगा आहे, त्याच्याशी आपण या संदर्भात संवाद साधणार आहोत. आता पहिले तर तुझं नाव सांग आणि तू कुठून आला? काही मी खेडगाववरून आलोय. माझं सिद्धेश्वर निकम नाव आहे. आमचं फाउंडेशन चालतं. काही आमच्यासाठी फाउंडेशनसाठी मदत करणार होते. त्यांनी आम्हाला एक ठिकाणी सांगितलं होतं, त्यांनी भेट पण घेतली होती. त्याच्यानंतर इथं फाउंडेशनला ताईनं स्वतःला त्यांनी फोन केला होता, तर आम्ही इथं फाउंडेशनला आमची मुलं पण घेऊन आलो होतो साईडची. तर मुलांचं सर्व त्यांनी एकदम आदरपणे सत्कार केला. त्यांनी फोटो पण काढले आमच्यासोबत. ताईने आम्हाला खूप सपोर्ट केलाय आणि त्याच्यामुळेच ताईंना आम्ही इथपर्यंत आलोय. आणि ताई त्याच कारणामुळे ताईंना आम्ही इथं सपोर्ट पण करायला आलो. थोडक्यात तुमच्या तरुण वर्गाकडनं चारोस्कर ताईंना, सुनीताताई चारोस्करांना खूप मोठा पाठिंबा आहे. तरी जर सुनीताताई चारोस्कर निवडून आल्या तर तुम्हाला त्यांना काय सांगणार? ताईंना आम्हाला एकच सांगणं आहे की ताई आमच्यासाठी ना, आमच्या मुलांसाठी, आमच्या भावी वर्गासाठी, आमच्या युवा नेत्यांसाठी पुढं चालून त्यांची संधी, त्यांचा रोजगार हमी. काही मुलांना ताई आजकाल त्यांना रोजगार नाही मिळत, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. काही मुलं शिक्षण होऊन आज घरी बसले, त्यांनाच फक्त रोजगार भेटला पाहिजे, इतकीच आमची संधी. आणि मुलांना आजकाल शिक्षणामध्ये खूप मुलींना पण त्रास होतो, त्या मुलींचा पण त्यांनी हे आदर केला पाहिजे, म्हणजे त्यांनी त्यांचा शिक्षणासाठी मदत केली पाहिजे.